आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हो, क्या बात है, क्या बात है। काय म्हणजे परफेक्ट माहोल जमलाय ना, किती छान आहे ना। म्हणजे आपण सगळे मिळून असे बाहेर आलो आहोत किती दिवसांनी, आणि त्यात मस्त ही सासवडची हवा। आहा, अरे विषय काय भाई। पण आदित्य, तुमच्याकडे ते समुद्र आहे ना, तुम्ही कायम जात असाल तिकडे। घ्या। ऍक्च्युली भावना कसं आहे माहितीये का, मी पवई लेक पासून समुद्र तसं जवळच आहे, पण जायला वेळच नाहीये। सतत एक तर घर नाही तर काम, बस। पण मला काय वाटतंय जानू, तुझ्यासाठी आमची एक फरमाईश आहे का तुझं अजून सुरू? घ्या। अरे यार, मी ऐकलं होतं की तू जरा बरं गाते वगैरे, म्हणून म्हटलं तुझ्याकडनं एखादं गाणं ऐकावं मस्त निसर्गाच्या सानिध्यात। काय वाटतंय? अरे बेस्ट आयडिया, जानवी गा की। हा, जानू, गा की ग। येस, मी कम पण ऑन। किती दिवसात तुझं गाणं नाही ऐकलंय। गा ना जानूताई। आदित्य कितीही चांगल्या मनाने मला गाणं म्हणायला सांगत असला, जरी आता जयंत तिथे असता तर त्याला हे सगळं आवडलं नसतं। त्यामुळे मी गाणं म्हणणं योग्य नाही। प्लीज। रेडी। भावनाताई, अगं खरं तर गायले असते मी, पण आज जरा घसा खराब आहे। अरे यार, यार जानवी केवढा भाव खाते सगळं, गा की। नाही, आणि आता अजून जर गायले ना तर अजून घसा खराब होईल। मी का हिला आळशी म्हणतो कळलं तुला? कळलं का? अरे मग नाही तर काय। आदित्य सर, असू दे ना। बरं बरं, जाऊ दे। मी काय म्हणतो, इकडनं जवळपास मस्त भाजलेली कणीस मिळतात, आपण आणूया का सगळ्यांसाठी? नेकी और पुछपुछ, चला चला। तुम्ही थांबा इथेच। हो, चल रे, कुठे दाखव मला। हा, पुढे। भावनाताई, आता आपण कुठे जायचं? तुला कुठे जायचंय पारू? तू जिथे म्हणशील तिथे जाऊया। नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं। म्हणजे आता बाहेर गेलोय आणि थांबून राहिलो म्हणल्यावरती असं सहलीला गेल्यासारखं वाटत नाही ना, म्हणून आपलं विचारलं। तुम्हाला माहित आहे भावनाताई, आम्ही जेव्हा गावाकडे फिरायला जायचो नाही असं, तर मग लई मज्जा करायचो। वेगवेगळे खेळ खेळायचो, एकमेकांची चेष्टा मस्करी करायचो, लई मज्जा यायची बघा। क्या बात आहे पारू, काय भारी सांगितलंयस तू। ताई, मला एक कमाल आयडिया सुचली। म्हणजे आता काय करायचंय आपण? मी काय म्हणते, आपण इथेच कुठेतरी लपून बसूया आणि या मुलांची जरा मज्जा बघूयात का? हा, चालतंय। ए जानू, नाही ग, उगाच काय काहीतरी। ताई, अगं फार लांब नाही जायचंय, आपण इथेच जाऊयात कुठेतरी आणि बघूयात ना ते आपल्याला शोधू शकतायत की नाही ते। आणि आपण नाही सापडलो त्यांना तर? अगं नाही सापडलो तर आपण स्वतःहून बाहेर येऊ। थोडा वेळ। हा, भारी आयडिया आहे। बरं, जाऊया। चला। माझं तुमच्याकडे एक काम आहे। हा, मावशी सांगा काय काम आहे सांगा। कुठलंही काम असू दे, आम्ही अगदी हसत हसत करू। हा, काय काम आहे? तुमच्या आईला आणि मावशीला मला हो म्हणायला सांगायचं। काय सांगायचं? हो म्हणायला सांगायचं। हो, पण ते का म्हणायला सांगायचं म्हणजे? हरीश, सांगायचं म्हटल्यावर सांगायचं, विचारायचं कशाला? हुशार आहेस। लक्ष्मी, हे तुझं घर आहे ना? हा तर झगमग मला बघा असा प्रकार दिसतोय। अहिल्या, ही इथे का आली असेल? ती इथपर्यंत आली आहे, याचा अर्थ हिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी विचित्र चाललंय। बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं, त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते। आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची, पण यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल। अरे देवा, मला असं वाटते की आपण या बिल्डिंग मध्येच लपायला पाहिजे। आता बघूयाच ना ते आपल्याला शोधत इथपर्यंत येत आहेत का नाही ते। इथे? अगं पण इथे कसे ते शोधत येतील आपल्याला? ताई, अगं का नाही येणार, नक्की येतील। आणि तसंही ते आपल्यापासून फार लांब नाही आहेत। आणि हो,
जीतचं जर तुझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू कुठेही लपलीस तरी तो तुला शोधत येईल. ए जानू नको ग, आपण इथे लपू असं स्वप्नातही नाही वाटणार त्यांना. भावनाताई असं काय करताय तुम्ही? प्रेमात अशी ताकद असते ना की आपला माणूस कुठं बी गेला तरी त्याला शोधून काढतोच. एक मिनिट, तुला हे सगळं कसं माहित? तू पण कुणाच्या प्रेमात पडलीयस का? नाही नाही. नाही काय नाही, पडलीये नक्की कुणाच्या तरी प्रेमात. बरं ते राहू दे, मला सांगा ते खरंच शोधतील आपल्याला? ताई अगं नक्की येतील, तू फक्त वाट पहा. बरं आता कुठे लपूयात आपण? इकडे जाऊया. इथे हा चालेल. चालतंय. चला अवकाश हा. चला ये सावकाश चला. जानू हळू अगं पुढे बघ. हो या या बघ ना. खेळालोय आपण. ओ मॅडम, कोण आहात तुम्ही? हे हळू. कोण आहात तुम्ही? ओ वाचवा. हा हॉल आहे. अगा गा 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 गा. आमचा म्हशीचा गोटा मोठा आहे याच्यापेक्षा. असो, कुठे बेडरूम कुठे? इकडे इकडे या ना, दाखवतो आम्ही. या या. संतोष, तुझी पोरं मात्र मस्त आहेत हं, लक्ष्मी. अरे